नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो तांबवेच्या यात्रेच्या पारंपरिक मैदानामध्ये. या मैदानामध्ये कोणकोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, बबनदादांच्या दावणीचा तांडव पण आलाय बघा या लिमच्या मैदानामध्ये. तांडव मित्रांनो, कारुंडेचा चिक्या सुद्धा आलाय बघा या तांबवेच्या मैदानामध्ये. आणि आज बकासूर आणि चिक्याची जोडी पळणार आहे बघा. नमस्कार. नाव सांग तुझं? लक्ष्मण शिंदे. गाव कोणतं? तामकणे. बरं, बैलाचं नाव काय? पावर. आज एकच आणलं का बैल? नाही आहे. हा वायर का? काय नाव आहे? छब्या. छब्या. एकाच लावणीचे आहेत का काय? नाही वेगळे वेगळे. पायरा कसं काय नियोजन असणार आहेच काय? ही जोडी पळणार आहेच. बरं, छब्या आणि याचं नाव काय? पावर. पावर. चला, शुभेच्छा तुम्हाला. पहिल्यांदा जोडी पळते का? नाही पळले ते यापूर्वी पण. बरं, चला. मित्रांनो, पोतलेकरांचा सोन्यासुद्धा दाखल झाला आहे बघा या तांबवेच्या पारंपरिक मैदानामध्ये. भाऊ नमस्कार. काय म्हणताय? आज आल्याच उकरायला सुरुवात केली शिंगाने. बैल मस्तीत आहे. हां, काय विश्रांतीनं वरनं काढलंय का काय? म्हणजे रेस्ट दिलेली वाटते बैलाला. लय दिवसांतर मैदानात आहे. हां, तेच. दीड महिन्याची रेस्ट 15 दिवसांनी लागलो. आज कसं नियोजन असणार पायऱ्या वगैरे? चांगलं केले खट. बरं. मसवडचा सर्जा. मसवडच्या सर्जा आणि सोन्या पळणार आहे मित्रांनो आज. कसं वाटतं मैदान केव्हापासून पाहताय? किती वर्षाची परंपरा आहे? कसं हे माझ्या मी कळते असं एक 15 वर्ष झाले. बरं. 15 वर्षापासून परंपरा चालू आहे. पावसाचं काय वातावरण आहे आता? फाटी वगैरे पाहिली का नाही? फाटी वगैरे एक नंबर. फाट्याचं काय टेन्शन. हां, सुकले पूर्णरित्या सुकले, काय विषय नाही. चालतंय, चला शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार भाऊ. नमस्कार. नाव सांगा पहिले तुमचं. माझं नाव विशाल तांबे. गाव कोणतं? गवारी. बरं बरं. आज कोणता बैल आणलं काय? आज बैल आणलाय हरणे. हरणे आलाय मित्रांनो गोवारेचं. आज कसं नियोजन असणार आहे काय? आज मोठ्या भावांनी नियोजन केले. बरं बरं, चालतंय, चला. मित्रांनो, सुपादरेचा ठाकूर पण आलाय बघा या तांबवेच्या मैदानामध्ये. आवळ्याबाई भेटलेला आहे आपल्याला. हे आवळे, काय म्हणतेस? काल कुस्ती खेळलीच वाटते असं कळलं. हां, कुणाला पाडलंस खाली? लका तू शाळेत का जात नाहीस? हा, शाळा शिकायचं वय राव वाटतं काय? हा, काय दिसत नाही शाळेत तू? रोज अड्ड्यावर आहेच. हा, काय आज कुठलं बैला सोबत आलायस? आता हां हां, बरं, चालतंय, चला. आता आहे का बरं? बरं. आज कसं नियोजन केलंय पुष्पाचं काय? आज पुष्पा नियोजन हे सांगाय तांबवेचा कुठलं बैल? नंद्या पालवे साहेबांचा नांद्या. चांगला पायरा केलाय. हो. कसं वाटतंय? फाटी वगैरे बघून आला का? आत्ताच नाही गेलो फाटी. ना येणार आहेत ते काय माहित अजून नाही माहिती. बरं बरं. तरी काय वैशिष्ट्य जाणवतं? तांबवेला पळलाय का यापूर्वी? या पहिल्याच वर्ष. बरं. आज म्हणजे आपला नंद्या पण चांगला फॉर्ममध्ये. चांगला फॉर्ममध्ये. त्या दिवशी ते पुंडावड्याच्या मैदानात आमची टाकाटाकी झाली, त्यामुळे पायरा जुळून आलाय. बरं, बघू आता कशी आयला. म्हणजे जवळजवळ म्हणजे टाकाटाकी झाली तरी पण पायरा होऊ शकतो. म्हणजे 2 नंबरला ती जो आपला बैल उतरला तरी समोरचा व्यक्ती आपल्याला विचारू शकतो किंवा पायरा 100% होणार असं. हां, चांगली बैल पळले की पायरा करावाच. बरं, चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, कडगुंचा पुष्पा पण दाखल झाला बघा या तांबवेच्या मैदानामध्ये. मित्रांनो, अखंड भारताचा लाडका दशम हिंद केसरी बकेडॉन पण दाखल झाला बघा या तांबवेच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये. आणि आज बकासूर आणि कारुंडेचा चिक्या ही जोडी पळणार आहे. नमस्कार. नाव सांगा पहिलं तुमचं. अमोल पवार, डेबेवाडी. डेबेवाडी. नाव काय बैलाचं? भैरव. भैरव. आज कसं वाटतंय? काय बक्याच्या समोरच बांधलाय बैल? हा, म्हणजे बक्या म्हणलं तर आपला माझा आवडता बैल आहे सगळ्यात. हां, आणि मला त्याच्या बाजूला म्हणजे आपला बैल बांधलाय तर बघूनच लय आनंद होतो. मित्रांनो, एक प्रकारे प्रेम असतंय प्रत्येक बैलावरती आणि इच्छा आहे का भैरव पळवायची? आहे, बघूया. मोबाईल सीटचं माझा भाऊ आदेश सातारवाला. बरं बरं. कॉन्टॅक्ट असते दोघांचा. हां. येईल एक दिवशी.
पण समाधान वाटतंय आज. समाधान जागा काय सकाळीच पकडून ठेवली का काय? नाही आलो आम्ही तिथं बैल बकासूर बांधलेला बघितला बर बर. म्हणलं जागा आहे तर इथेच बांधली. भैरव कोणत्या खांदी पळतो? चारी खांदी आहे. चारी खांदी खांदी पळतो. पब्लिक मैदान कुठली झाली आत्ता चालूला? चालूला आत्ता विंगचं मैदान केलंय. हम्म. तर ह्याच्या पाठीमागचं म्हणला तर मग कुशेगाव पेडगाव. बर बर. आपण काय करतोय की आपण सर्वसामान्य बैलगाडा मालकांना बैल देतो, कोणाला नाही म्हणत. आणि विशेष म्हणजे हा घोड्या बैला पळतो. हम्म. आणि आता मी माझी आजची नवीन खरेदी 40गावमधून घोडा घेतला आता याला बर बर. खास फेऱ्यांसाठी घेतला. चांगलं आहे की. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. पारंपरिक नाद आहे तुम्हाला. चला मित्रांनो, बेलदरेचा सोन्या सुद्धा दाखल झाला बघा या तांबवेच्या पारंपरिक यात्रेच्या मैदानामध्ये. भाऊ नमस्कार. नाव सांगा तुमचं पहिलं. खांबे बेंदरे बरं, आज कसं नियोजन असणार आहे काय? दाडुलीस या सरांचा लक्ष आहे. बरं, पडले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच? बरं, कशी वाटते फाटी वगैरे बघून आलं का नाही? पाठी नंबर 1 नंबर आहे. नियोजन केले. बरं, चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? वाकुर्डे. बरं, आज कोणती बैल आणलीत कसं काय? लाले वाकुर्डे गावाला. लाल्या मित्रांनो, आल्याच काय उकरलं वाटते शिंगानं. हा आज फॉर्ममध्ये ह्याच मूडमध्ये म्हणावं लागेल आज. तरी कसं नियोजन असणार आहे आज? पायरा वगैरे काय? आगा शिवनगरचा बलमासोबत पळणार आहे. जोडी पडले काय यापूर्वी? पहिल्यांदाच पळते. बरं, कोणत्या खांदी पळतो हा? दोन्ही खांदी. आणि मैदान कुठली झाली आत्ता चालूला? चालू लोणीला एक राहिला. बर, लोणीत राहिला. आपलं गट पास करतोय सीमेला. गट पास करतो जाईल तिकडे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सर. मित्रांनो, वाघेरीचा छोटा बादल पण दाखल झाला बघा या तांबवेच्या पारंपरिक मैदानामध्ये. मित्रांनो, वाटेगावचा दक्कन पण आलाय बघा आणि बकासूर पण आलाय. नमस्कार. कसं नियोजन असणार आहे आज काय? दक्कनवर जो कापिलचा भाजी आहे बर, आणि त्याच्यावरती करला पुण्याकडचा बैल आहे. कापिलचा बाजी पळणार आहे आज दक्कन सोबत. दक्कनची कुठं मैदान झाली काय आत्ता चालूला 2025ला? चालू आता कासेगावला क्वार्टर फायनल राहिलेला बर. 6व्या सेमीत. परत सासवडला चित्तरे बाप्पूंचं मैदान झालं, तिथं 5 नंबर गेलता. परत आपल्या इकडे गाठावलं 2-3 मैदान बैल राहिले. बकासूर काय पळ काय बकासूरवाणी आहे का काय कसं आहे? बकासूर आणि म्हणजे मातीचा राहणार चांगला पोहोचतो. चांगला पळतो. बरं म्हणून ते आपण आज आणलाय. बरं, चालतंय, शुभेच्छा तुला. मित्रांनो, पोतलेचा सोन्या पण आलाय बघा या तांबवेच्या मैदानामध्ये.